नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची पूर्ण तयारी लोकसभेची झालेली आहे आणि उद्या ते अर्ज भरणार आहेत। त्यासाठी आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि देशाचे सहसंघटन मंत्री इथं आले। त्यांच्या माध्यमातून एक चांगली बैठक घेण्यात आली, सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि माननीय शिवप्रकाशजी जे सहसंघटन मंत्री आहेत ते संपूर्ण राज्यभर दौरा करत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांचं माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शनमध्ये माध्यमातून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की मागच्या वेळेस जवळजवळ 50,000 निवडून आले होते प्रताप पाटील चिखलीकर, आता 2 लाखापेक्षाही जास्त मतांना निवडून येतील, आम्हाला पूर्ण खात्री आहे, पूर्ण तयारी झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिरसाट म्हणत आहेत की ती जागा सोडणार नाही। छत्रपती संभाजीनगरची जागाबद्दल मी काही त्यात लक्ष घालणार नाही आहे, पण महायुतीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि माननीय अजितदादा पवार असतील, जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतील। पण एक मात्र खरं की छत्रपती संभाजीनगरची जागा हे महायुतीचाच खासदार लोकसभेमध्ये निवडून येईल आणि मागच्या वेळेस जी संभाजीनगरकर वासियांनी जी चूक केली होती, MIMच्या खासदारला निवडून दिलं होतं, ते आता जनता करणार नाही आहे आणि ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची 3री टर्म होईल सुरू, त्यावेळेस संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा मोदी साहेबांना मतदान करेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे, कारण त्या ठिकाणी काम भरपूर झालेलं आहे। आणि मला आठवतं आहे प्रत्येक वेळेस लोकसभेमध्ये ज्या सध्याचे खासदार इम्तियाज जलीलनी एक तरी विधायक काम केलं आहे का? फक्त विरोधक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। विशेष म्हणजे महिला रिझर्वेशन बिल जे झालं त्यालासुद्धा 2 सदस्यांनी फक्त विरोध केला, एक OAC आणि दुसरे इम्तियाज जलील, त्याच्यामध्ये संभाजीनगरचं नाव आहे, म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगरची लोकसभेची जागा ही महायुती जिंकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।